अगस्ती नगरीतील एका उच्च कोटीतील साधकांची अर्थात श्री चंडीराम महाराज यांच्या दर्शनाचा प्रसादिक लाभ देवांना जो झाला तो प्रसंग देवांच्या हृदयात कायमचाच बसला. परंतु या दर्शनाचा बडेजाव त्यांनी कुणासमोर मिरवला नाही. देव जाणत होते की रिकाम्या भांड्यात पाणी भरलं जाताना त्याचा आवाज होतो, पाणी गच्च भरून झाल्यावर मात्र त्या भांड्याचा आवाज होत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्याला देवाची कृपा प्राप्त झाली आहे तो सदैव मौन अवस्थेत असतो. तो वायफळ बडबड कधीच करत नाही. इकडे साधनेच्या विश्वात रममाण झालेल्या आपल्या शिष्याला प्रापंचिक कर्तव्याच्या पूर्ततेसाठी भानावर आणण्यासाठी सद्गुरू बाबांनी एक छोटासा प्रसंग देवांसमोर उभा केला. वेळ रात्रीच्या खेळाची. देवा आपल्या अगस्ती चित्रमंदिर या चित्रपटगृहात मॅनेजर पदाच्या स्थानी चिंतनात रमलेले. लोबान अगरबत्ती त्यांच्या साधनेचा उत्साह वृद्धिंगत करत होती. बाह्यता खुर्ची दिसणारे देवा आपल्या अंतस्थ विश्वात रममाण झाले होते. मधूनच डोळे मिटून घ्यावे तर मधूनच उच्च स्वराने सद्गुरूंना साल घालावी. साथ घातल्यानंतर साधनेचा खेळ चढवावा असा खेळ चालला होता. तोच एकाएकी लोकांच्या शिट्ट्या आणि ओरडण्याचा प्रचंड मोठा आवाज देवांना आला. देवांचं ध्यान भंग पावलं. त्यांनी लगबगीने बाहेर जाऊन विचारलं, कोण आहे रे तिकडे आणि प्रेक्षागृहात कसला गोंधळ चाललाय? जवळचाच एक कर्मचारी धावत येऊन म्हणाला, तुम्ही जास्त मनावर नका घेऊ, नेहमीच आहे हे. इथे दर अमावस्येला रात्रीच्या खेळाच्या फिल्मची रीळ तुटतात आणि मोठा कल्ला होतो. स्वतः या वाक्याने देवा शांत झाले. त्याने आपली दृष्टी स्थिर ठेवली. स्वतःशीच भाष्य केलं, हे वास्तुपुरुषा, या भूमीला यश दे. अगस्ती राजांच्या या देवभूमीत असा वास्तुदोष का व्हावा? जवळच उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याने प्रश्न केला, देवा, आजच्या या गतिमान युगात तुम्हीही वास्तुदोष वगैरे मानता? हे कसं शक्य आहे? त्याच्या प्रश्नावर देवा म्हणाले, शास्त्रज्ञ सांगतात म्हणून अनुभवास न येणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि वास्तुदोष वगैरे सत्य आहे हे सांगणाऱ्या आमच्या धर्मशास्त्रावर मात्र अविश्वास दाखवायचा. लक्षात ठेव, पृथ्वीच्या गतीचे प्रत्यक्ष ज्ञान मला होत नाही म्हणून मी अडाणीपणे पृथ्वी स्थिर मानली तरी पृथ्वीचं परिभ्रमण थोडंच थांबणार आहे? आपल्या मागण्या न मांडण्यावर तुम्ही माना नका मानू, आपल्या मान्या न मानण्यावर निसर्ग चालत नाही. हे बदल आपण लक्षात घेतले तर आपण खरा शास्त्रज्ञ ठरतो, नाहीतर अडाणी. तसंच धर्मशास्त्राचं आहे. देवाला आपले नियम सर्वांना पटवून द्यायची गरज वाटत नाही. अरे, ईश्वराने आपलं अस्तित्व मानवाला का पटवून द्यावं? देवांच्या या स्पष्टीकरणाने तो कर्मचारी अवाक झाला. त्याने देवांचे पाय धरले. देवाने लवकरच चित्रमंदिर परिसराचा सारा परिसर स्वच्छ केला. कोणाच्याच नजरेत न आलेलं श्री मांगीर बाबांचं स्थान याची पूजा देवांनी प्रारंभ केली. चित्रपटगृहाच्या जवळच मांगीर बाबांचं एक सिद्ध स्थान होतं. नित्य धूप, शाबरी कवच, स्वच्छता या त्रिसूत्रीने चित्रमंदिर परिसराने जणू काट टाकली. देवांच्या मुखातून नित्य बाहेर पडणाऱ्या शांतीपाठाने आणि शाबरी मंत्राने देवांची मनोकामना पूर्ण झाली आणि चित्रपटाचे खेळ निर्विघ्न सुरू झाले. आजूबाजूच्या परिसराला देवांच्या दिव्यत्वाची साक्ष हळूहळू पटू लागली. देवांच्या साधनेची भाषा जणू अगस्ती चित्रमंदिर या वास्तूला समजली की काय, पण गतकाळात आलेली मरगळ मात्र या वास्तूने झटकली हे नक्की. आपल्या वास्तूला यश येत असल्याचे पाहून चित्रपट मंदिराचे मालक शंकरशेठ बोहरा देवांसमोर नतमस्तक झाले. इकडे क्षणापुरते भानावर आलेले देवा पुन्हा एकदा स्वतःच्या साधनेत रममाण झाले. त्यांच्या साधनेला बहर आला. मनाची अवस्था उच्च झाली आणि गुरु पुरुषामृताच्या विशेष साधनेत देवांनी आपलं आत्मानुसंधान साधलं. ब्राह्म मुहूर्तावर साधलेल्या या सहज ध्यान योगात देवांनी स्वतःच्या अष्टचक्रावर ओंकाराचा अभिषेक कितीतरी वेळा केला. शरीरातील प्रत्येक चक्रावर त्या त्या चक्राच्या बीज मंत्राचा वर्षाव झाला. जालिंदर बंधापासून सुरू झालेला प्रवास आज्ञा चक्रापर्यंत आला आणि भ्रूमध्यात तेजोमय नीलज्योत प्रकटली. लक्षावधी हत्तींचं बळ अंगी यावं तसा देवांचा देह बनला. इतक्यात
एक ईश्वरीय सुवर्ण प्रकाश भ्रूमध्याच्या ठिकाणी चमकला आणि त्यात तेजोमयी शब्द उमटला, रिम. देवांचं सर्वांग शहरलं आणि शरीराने गोलाकार गिरकी घेतली. देवांच्या श्वासाश्वासातून येणारा सोहम सोहम हा नाद त्यांना परमेश्वराच्या अगदी जवळ घेऊन जात होता. अष्टचक्राच्या या शिडीची अंतिम पायरी देवात चढले. त्यांनी आपल्या देहाची सर्व जाणीव मस्तकावर केंद्रित केली आणि सर्वांग सुंदर कमल पुष्प उमलल्याची जाणीव त्यांच्या देहाला झाली. सहस्राधाराच्या या विलोभनीय दृश्यात हम हा बीजमंत्र स्थापला गेला आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून शब्द उमटले, ओम हंसा हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. या ध्वनींच्या पाठोपाठ एक विलक्षण तेजोमय सत्पुरुष आपल्या 4 श्वान आणि गोधेनूसह मनपटलावर अवतरले. देवांच्या रोमरोमात स्वर उमटले, दत्तोहम दत्तोहम. सत्पुरुषाचा आवाज देवांना स्पष्ट ऐकू येत होता. भविष्याचा प्रतिध्वनी उमटणारे शब्द देवांच्या कानी पडत होते. शांतपणे त्यांनी त्याकडे लक्ष दिले. अर्थात तो ध्वनी होता गिरनारपती श्री दत्तराजांचा. लक्षात ठेव, देवघर म्हणजे देव जिथे राहतात ती जागा. केवळ तसबीर आणि मूर्त्या म्हणजे देवघर नाही. प्रत्यक्ष देवांचा वास असणारे देवघर निर्माण करणं म्हणजे आपल्या साधनेतून प्रत्यक्ष सृष्टीकर्त्याला बोलवणं. पण अशा देवघराच्या निर्मितीसाठी लागते साधनेची आर्तता. आजपासून तुझं जीवन हे तुझं जीवन नाही, ते आहे गोरगरिबांचं, ते आहे दरिद्री नारायणाचं. स्वतःसाठी साधना करणारे पुष्कळ सापडतील, पण भगवत भक्तीची दौलत दुःखितांसाठी उधळणारे साधक दुर्मिळ. पवित्रपणाचे संस्कार, पवित्र राहणी आणि पवित्र विचार हे पिढ्यानपिढ्या एका घराण्यात जेव्हा मुरतात, तेव्हा त्या सर्वांचा परिपाक म्हणून तिन्ही लोकी सत्कीर्तीचा झेंडा फडकवणारा एक आता महात्मा त्या घराण्यात जन्माला येतो. आणि तसाच महात्मा देवांचं वास्तव्य असणाऱ्या देवघर अर्थात द्वारकामाई उभारू शकतो. अशा साधकांच्या मांदियाळीतील एक साधक तू नक्की होशील. शुभास्ते पंथाना संतू. दत्तराजांचा आवाज अस्पष्ट होत शेवटी थांबला आणि देवांना मिळाली दुःखी दीन पतितांची सेवा करण्यासाठी द्वारकामाईच्या स्थापनेची प्रेरणा. श्री दत्तराजांच्या असीम कृपेने द्वारकामाई नावाच्या देवघराचं प्रतिबिंब देवांच्या मनपटलावर स्थिर झालं. जगणं आणि मरणं हेच आपलं ध्येय नाही. संसार तापाने तापलेल्या संसारिकांना शांतीचे क्षण प्रदान करणं हेच आपलं ध्येय आहे. हे दत्तराजांकडून देवांना समजताच देवांनी आपल्या आयुष्याच्या समिधा जनकल्याणासाठी स्वाहा करण्याचं निश्चित केलं. देवांसाठी हा काळ लक्षणीय होता. एका अनामिक आनंद ऊर्जेने ते भावातीत झाले होते, त्रिगुणातीत झाले होते. आपल्या घरातील मुख्य बैठक खोली त्यांनी देवघर म्हणून निवडली. ज्या खोलीत आपला जास्तीत जास्त काळ आपण घालवतो तिथे त्यांनी भव्य दिव्य देवघर उभारलं. क्षणोक्षणी सद्विचारांचं बुद्धिभरण होईल या विचारांनी त्यांनी मुख्य बैठक खोलीची देवघर म्हणून निवड केली. देव आणि मानवी मन यांची मध्यस्थी करणारी सद्गुरू यांची तसबीर छबी रूपात त्यांनी मध्यभागी स्थापन केली. कुलस्वामिनीच्या विलोभनीय तसबिरीने देवघराला एक अनोखं चैतन्य निर्माण झालं. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, कठोर वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक यतिराज दत्त, सिद्ध योगाचे उद्गाते स्वामी नित्यानंद महाराज या त्रिमूर्तींनी त्यांच्या देवघराला जिवंतपणा आणला. सर्व संतांना आपल्या मिठीत घ्यावं आणि एक दिवस सर्वांनाच देवस्वरूप करून टाकावं या उदात्त विचारांनी देवांनी अनेक संत महात्म्यांच्या छबी स्वतःच्या देवघरात स्थापन केल्या. भौतिक सुख आणि इंद्रियांच्या तुरुंगात अडकलेल्या जीवांसाठी त्यांनी नवनाथांची अनुष्ठाने प्रदान करणारी भगवान दत्तराजांची भव्य गादी स्थापन केली. मनाच्या विरक्ततेचं प्रतीक असणारं भगवं वस्त्र त्या गादीवर आच्छादलं गेलं. नाथांना अतिप्रिय असणारा सुगंधी ऊद, वातावरणात अनोखं चैतन्य निर्माण करणारा लोबान आणि सद्विचारांचे प्रतीक असणारा नंदादीप देवांच्या देवघराची शोभा वृद्धिंगत करत होता. या देवघरातील प्रत्येक तसबिरी येणाऱ्या भक्तांसाठी अमृताचे डोह बनत होत्या. आपल्या मनबुद्धीची द्वारे केवळ दर्शनाने बंद करणाऱ्या
आणि भावसमाधीत ढकलणाऱ्या या जिवंत देवघराचं नाव देवांनी ठेवलं द्वारकामाई. दुःखी कष्टितांची आई ती द्वारकामाई. अनंताला आळवणारे मनाचे निशब्द संगीत द्वारकामाई. कुडीत प्राण फुंकण्याची सामर्थ्य असणारी ती माता द्वारकामाई. आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी उभारलेली आत्मशांतीची शाळा अर्थात द्वारकामाई. आपल्या द्वारकामाईचा सार्थ अभिमान बाळगणारे देवा भविष्याचा संकेत देताना सदैव म्हणायचे, मनाच्या उच्च भरारीतून अंथरलेल्या विचारांचं सौष्ठव असणारी ही द्वारकामाई सतत ईश्वरी सत्तेचा शोध घेईल. इथे ईश्वराचा ध्वनी सतत निनादेल आणि वाईट विचारांच्या जाड भिंती पाडून टाकण्याचं सामर्थ्य ही द्वारकामाई प्रदान करेल. देवद्वार आणि संतद्वार नेहमी खुला असावं यासी दत्तराजांच्या विचारांना प्रमाण मानून देवांनी आपल्या द्वारकामाईची दारे सर्व जाती धर्मांसाठी खुली ठेवली. येणाऱ्या प्रत्येक जीवाला आधार देणारे हे शक्तिस्थळ देवांचा जीव की प्राण बनलं. दुःखी कष्टितांसाठी उभारलेल्या या रावळात देवांची प्रखर साधना सुरू होती. देवांची नित्यपूजा हा तर एक विलोभनीय सोहळा होता. पाषाणांच्या मूर्त्यांना सजीव समजून स्नान घालावं, अत्तरे फुलांनी सजवावं हा त्यांचा नित्यक्रम होता. अष्टगंध, रुद्राक्ष यांची विलक्षण आवड असणाऱ्या देवांनी आपल्या देवघरातील प्रत्येक तसबिरीला जिवंत केलं होतं. आपल्या हृदयातील शब्दांनी ते तसबिरीशी बोलायचे आणि मानस पूजेचा एक अनोखा पदन्यास साधायचे. देवांच्या द्वारकामाईत नवनाथ भक्तिसार आणि गुरुचरित्र या 2 ग्रंथांना वेदांचा दर्जा मिळाला. या दोनही प्रासादिक ग्रंथांची पारायणे हा देवांचा नित्यक्रम बनला होता. सोळे ओळे यांचं प्रदर्शन न करणारे देवा म्हणायचे, चित्त असता पवित्र सदा वाचावे श्री गुरुचरित्र. रात्रीची वेळ ही देवांसाठी साधनेची गुरुकिल्ली होती. सारं जग निद्रेच्या आहारी गेलं की देवांचा दिवस सुरू व्हायचा. रात्रीच्या विलक्षण शांततेत देवा त्या परमपुरुषाचं दार ठोठवायचे आणि एखाद्या सावलीतून सूर्यकिरणांनी तरंगत जावं त्याप्रमाणे ते स्वतःच्या भाग्याचा मागोवा घेत ईश्वरीय जगात प्रवेश करायचे. वेळे काळेचं भान नसलेला हा महात्मा पहाटेच्या पक्ष्यांच्या गुंजारवाने भानावर यायचा आणि ध्यानातील दर्शनाचा अर्थ लावण्यात रममाण होऊन जायचा. मात्र साधनेतील चमत्कार चुकूनही देवांनी कधी ओठांवर आणले नाही. ते म्हणत, माझे गुरुदेव फार कमी बोलत, कधी कधी कित्येक तास एकही शब्द बोलत नसत. 8-9 महिन्यात त्यांचा एक तरी शब्द कानावर आला तर आम्ही स्वतःला धन्य मानायचो. 8-8, 9-9 महिने त्यांचा एकही शब्द जरी आम्हाला ऐकायला मिळाला नाही तरी त्यांचे 5 मिनिटाचे बोल मला जन्मभर पुरले. सिद्धांच्या मोजक्या शब्दात परब्रह्माला गवसणी घालण्याचं सामर्थ्य असतं. देवांच्या द्वारकामाईला दांभिकतेचा स्पर्श कधीही झाला नाही. या द्वारकामाईने जाणली ती मंत्रांची भाषा आणि तिला अर्थ समजला केवळ माणुसकीचा. जे कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही ते अध्यात्म, या अध्यात्माची अनोखी व्याख्या देवांना प्रदान केली ती त्यांच्या द्वारकामाईने. अज्ञानाने भरगच्च भरलेल्या आणि क्षणभंगूर सुखाच्या मागे धावणाऱ्या या जगरहाटीत हा अगस्तीपुरीचा देव द्वारकामाईतील ईश्वरीय सृष्टीचा जो पाहुणा झाला तो कायमचाच.